दाखवले नमुने आहे. एक पोरग गरीबाचं MBBS ला राजेसाहेब लागलं. 8 महिने झाले व्हॅलिडिटी टाकले. त्यांनी ऍडमिशन घेतलं गुवाहाटीला. नंबर लागला. बाप काही आई रडत त्यांनी सांगितलं रुपयाने पोराचा टॉपच्या कॉलेजला व्हॅलिडिटी द्यायला 18,000 रुपये जर दिले तर लगेच देतात. तिचं वावर घर पण नाही काय कुठून द्यायचं. संजय शिरसाट साहेबांनी फोन केला, आत्ता व्हॅलिडिटी दी, काही अडचण असेल तर मला सांग. अडचण नाही म्हणे साहेब. फक्त 18,000 रुपयासाठी त्या पोराच्या आयुष्यात वाटलं जातं. कारण त्या कॉलेजने सांगितलं होतं तुझं ऍडमिशन रद्द झालं. ही सत्य परिस्थिती. म्हणून आत्तापर्यंत म्हणतो मी, आत्तापर्यंत ज्या व्हॅलिडिटी टाकले त्या पुऱ्या देऊन टाका म्हणून सांगा तातडीनं. यापूर्वी जिल्हा स्तरावर जे जात पडताना समितीकडे मनुष्यबळ नव्हतं. आता मागच्या 1 महिन्यानंतर माझ्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या विषयी आपण तिथं अध्यक्ष करून टाकले. पूर्ण आता मनुष्यबळ दिलेलं आहे. त्यामुळे आता त्याला गती येईल. आणि आता जिल्हाधिकाऱ्यांना आतापर्यंत सूचना देण्यात येत असं म्हणतो. आता पूर्वी तसं नव्हतं बा, काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलं होतं. आता ती कार्यवाही झालेली आहे. याच्या बरोबर वंशावळ समिती गठीत नाहीये, ती गठीत करा. हा, आणि शिंदे समितीला ऑफिस पण द्या. त्याला ऑफिस पण नाही, काम नाही करता येत. तालुका स्तराच्या दिली कधी? आता हा आता दिली असेल. कारण ते लय हाल होते. ते वंशावळ समिती चांगलं आहे. तालुका स्तरावरती आणि विखे साहेब आपण शिंदे समितीला ऑफिसीय, वंशावळ समिती तालुका स्तरावरती हे देणं आवश्यक आहे. चांगलं झालं. आणि शिंदे समितीला कायम नोंदी शोधायच्या सांगा. तिला बंद ठेवू नका. हा, ती सुरू ठेवा. काय होतं? हा, आणि विखे साहेब हे मुद्दे लय महत्वाचे बरं का. बैठक होऊन गेली की गरीबाच्या लांबून मुंबईपर्यंत येते. हे काय मजा करायला नाही, वेदना घेऊन आले. त्याच्यासाठी मोडी लिपी, फारसी आणि उर्दू याच्या अभ्यासात खूप कमी शास्त्र ते मात्र घ्या. तुम्हाला लागले तर आम्हाला सांगा. आमच्याकडं जवळपास 250 ते 300 आम्ही तयार केले. जे मोडी लिपी किंवा जी उर्दू लिपी जी आहे ना, जाणारे लोक आपण द्या. पण त्यांना मानधन शासन देत तर आपण देता पडतो मानधनावर. म्हणजे मग कार्यवाही करता येईल. आपण आमची जबाबदारी मानधन नको आम्हाला, फुकट करतो आणि फक्त घ्या तुम्ही आम्हाला. आमच्या फेसबुकवर तुम्हाला काय सांगावं, ह्या नोंदीसाठी त्यासाठी पैशाचं काय करायचं. आमच्याकडे धाराशिवला असा आहे वकील हरितापुरे नाव आहे. त्याने 100 मोडी लिपी तयार केले. आपणकडे घरचे पैसे देतो. ते सापडे म्हणतोय तेव्हा पदरून तुमच्या पैसे काय घ्यावा. तुम्ही फक्त अधिकार दिला ना नोंदी शोधण्याचा. हे मोडी लिपी तू कुठल्या राज्यातल्या जिल्ह्यात जा आणि नोंदी शोधेल एवढाच अधिकार द्या. पैसे नको. पैशाने फेसबुक पडले आमचं. तुम्हाला काय करायचं. आमचं वावरी राहिलं. तुम्हाला काय करायचं नाही सापडलं. फक्त मोडी लिपी घ्या ना, अधिकार द्या त्याला. आता मुद्दे संपले. आता मेन राहिले मुद्दे. आपण त्यांना म्हणलो तर मराठा आणि कुणबी एक हे जी काढा 58 लाख नोंदीचा आधार. त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू. प्रक्रिया थोडी किचकट आहे. महिनाभराचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे काढायसाठी किचकट नसून द्या. आपल्याला सगळं कळत आहे. पण गाड्या घेजायचं पुढं चालत जायचं. काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना पण GR काढा. मराठा आणि कुणबी एक येतात. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला. विखे साहेब
ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता एखादं हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लावूनच बांधला गेलं असतं. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, कारण शिंदे समितीने विखे साहेबात नाव सांगितलं आपल्याला, 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक देऊ. राहिली सगळ्या सोयऱ्याची, त्याची छाननीच व्हायला आहे. छाननी, हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत आले. त्यासाठी किती? त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आले असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तर तुम्हाला डन करा. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चलन, थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदाच जर भर खाल्ला तर नळ्यात घुटण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिले. पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही, कापून तर माघारी आले, बिगर कापल्याचा माघारी आले. थोडसा डोक्याने चालू, हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटियरची ती अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्याची अंमलबजावणी करायला, सगळ्यांचा GR काढून. विखे साहेब GR काढायला ना सगळ्याचा, सामंत साहेब सगळ्याचा GR काढायला. आता लगेच आपण हा म्हणत म्हणले ते लगेच ना, आम्ही गेल्यावर नाही मग मी नसतो झालं. हा माझ्या म्हणणे नसत नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना, थोडं वाचते नाही. घंटाभर वेळ देतात ना आम्हाला, घंटाभर. पटापट असतो, इतकं सोपं आहे. मग आपण भेस पडेल 5 दिवस उपोषणाला बसू. तुम्ही आमच्या असून आमच्या हलकर करावं. मग इतकं पटापट होतं म्हणलं मला 5 दिवस बसून मग परत तुम्हाला काय सांगू. आता मुताला लागलं तर आग व्हायला लागली. मुताला लागली काय उंबले राव, मी एकटा सापडलो तुम्हाला सगळ्याला. मी जगाने पाठांच्या माध्यमातून एवढं सांगतो आहे, हे तर आम्ही करतोच आहे. परंतु जी कधी लोकांची मागणी पूर्ण झाली नसते. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर त्यावेळी मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मागे लागून त्यांनी सुद्धा त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास शेतमतमाच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टरच्या पुढे जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर परत केल्या करून दिला मागच्या काही महिन्यांमध्ये. आज धाराशिव शहर सगळं क्लास 4 होतं, त्याचा क्लास 1 झालं आणि विनामूल्य केला तो जवळजवळ. कमी आहे 25% 50% राहतो, 5% काहीतरी केला पाहिजे, 4%. म्हणजे धाराशिव आहे, नांदेड आहे, बीड आहे, या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांचं फार केलं. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका ती सकारात्मक आहे. पण कसं आहे की आता आपण ज्या भूमिका मांडताय त्याला मी ते सुद्धा ती भूमिका की आपल्या दृष्टीने आपण आपल्याला प्रश्न हातात घेतलेला आहे चांगला नाही. म्हणून तर आम्ही 4-5 दिवस कायद्याच्या सगळ्या बाबीतापासून आपल्याकडे आलेला आहे. फक्त शेवटचा शब्द बोलतो लय वेळ घालण्यापेक्षा. हे झालंय, आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दुसरं, त्याच्यात कोणी आडवा आला तरी टिकवण्याची जबाबदारी सरकारने, लढायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. मान्य मान्य. आता पोरावं ऐका, हैदराबादच्या गॅजेटियरची लगेच तात्काळ अंमलबजावणी आत्ता करावी. मान्य पोरावं, तासभरात आपल्याला GR द्यायले. दुसरा मुद्दा ऐका आता, दुसरा मुद्दा थांबा ना. आधी ऐका सगळ्या मागण्या.
सगळ्या मागण्या आहे का भाव चढ करू नको. काय म्हणणार तू काय काय चौकशी तुला बजेट झालेला आहे का काही तुला आरक्षणात देणं का नाही काय चौकशी करतो ईडी लागली काय माग आणि मग आता काय म्हणलं तुका साईड डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत का जे आर कुठून आणलं हे कुठून रे तुला जे आर कळत का क्रमांक 1 हैदराबादचं गॅझेटियरची लगेच आता जी आर काढून अंमलबजावणी करायला माया पुढे सगळे अभ्यासक आहेत त्यांच्या होकाराला हो देऊ नये बरोबर का 1 2 सातारा संस्थांची पण जी आर काढायले फक्त